दरम्यान राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवरती भाजपने नेमके काय गंभीर आरोप केलेले आहेत आपण जाणून घेऊया। 3 मे 2026 राहुल गांधींचा मस्कतचा दौरा। मस्कत दौऱ्याची माहिती सरकारला नाही, 50 लाख रुपयांचा खर्च आला होता। लॅटिन अमेरिकेमध्ये 19 रात्री राहुल गांधी राहिले होते। यामध्ये देखील साधारणपणे 5.5 कोटी रुपयांचा खर्च आला। खर्चाचा कुठलाही तपशील जाहीर करण्यात आलेला नाही आहे। खासदार असलेल्या राहुल गांधींच्या सिक्रेट ट्रिप कशा काय होतात असा सवाल भाजप विचारत आहे। तर एप्रिल 2025 मध्ये बोस्टनचा दौरा होता। यामध्ये देखील 1 कोटीपेक्षा अधिकचा खर्च होता। दुबई यूएईचा दौरा, सीआरपीएफला न सांगता त्यांनी ही सिक्रेट ट्रिप प्लॅन केली होती। डिसेंबर 2024-25 ला त्यांनी इटलीचा दौरा केला। न्यू इयरच्या निमित्ताने हा त्यांचा दौरा होता। 30 डिसेंबर ते 9 जानेवारीच्या दरम्यान राहुल गांधी हे इटलीमध्ये होते। होळीच्या काळामध्ये देखील राहुल गांधी हे इटलीला होते। 3.2 कोटी रुपयांचा खर्च या इटलीच्या दौऱ्यासाठी आला होता। ऑक्टोबर 2019 बँकॉकमध्ये मेडिटेशन करण्यासाठी ते गेले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।